मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे, तसेच निकषाची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहेत। अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेअंतर्गत मिळणारे 1,500 रुपये बंद झाले आहेत। 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले। याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलेलं नाही। ठिकाणी अशा प्रकारचे जे आहे ते माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे। निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणींची अपात्र ठरल्या आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणी या योजनेच्या निकषात बसत नाहीयेत आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाहीये, त्या 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आले आहे, असं या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। या 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। आता यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा, कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र ठरत आहेत। यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करून ठेवा। अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।